जय शिवराय मित्रांनो, तर चला आपण आज बदलापूर ते पनवेल रोड किती कंप्लीट झाला आहे ते बघूया। बोगद्याजवळ पोहोचताच डॉगेश बाईने आपल्या मस्त असं स्वागत केले, पण रोड समजत नव्हता। मग आपल्या गाडीपुढे एक डंपरवाला भाऊ उभा होता, त्याचा लुक थोडा सनी देओल सारखाच वाटत होता। भाऊने सांगितलं कसं जायचं ते। इधर से जाइए, सीधे लेफ्ट साइड हो जाइए, लेफ्ट साइड फिर राइट साइड निकल जाएंगे, फिर आना होगा, फिर उल्टा ही आना होगा। तर भाऊने सांगितलं आम्हाला सरळ जा, लेफ्ट मारा आणि याच मार्गाने परत वापस या। तसं लगेच आम्ही गाडी काढली आणि निघालो पनवेलच्या दिशेने। आत एंट्री करताच थोडी गाड्यांची गर्दी दिसली। मित्रांनो, हा रोड कंप्लीट व्हायला अजून एक तरी वर्ष लागणार आहे, पण याच हायवेमुळे बदलापूर ते CSMT मुंबई फक्त 45 मिनिटात आणि नवी मुंबई एअरपोर्ट फक्त 20 मिनिटात पोहोचता येणार आहे। आणि याच डेव्हलपमेंटमुळे मुंबई ते बदलापूर अंतर खूपच जवळ आलं आहे। याच रोडवरून तुम्ही लोणावळा, नाशिक, बडोदा, दिल्ली इकडे सुद्धा जाऊ शकता। 10 मिनिटं पुढे गेल्यानंतर रोड बंद होता, पण आपला डंपरवाला भाऊ मागून येतच होता। तो बोला जास्त शांतपणा करून पुढे जाऊ नका, माझ्या गाडीमुळे गाडी घ्या। मित्रांनो, या बोगद्याची लांबी कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर नक्कीच आहे। 5 मिनिटं भाऊच्या मागे चालल्यानंतर लगेच टनलचा एंड दिसला आणि ही आहे बोगद्याची दुसरी बाजू। म्हणजे आत्ता आपण पनवेलपासून एकदम जवळ आलो आहे। मित्रांनो, समोरून ज्या गाड्या तुम्हाला दिसत आहेत त्या गाड्या पनवेलच्या दिशेने बदलापूरकडे येतात, म्हणजे आत्ता सुद्धा हा रोड चालू आहे असं दिसतं। तर मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त बदलापूरची कनेक्टिव्हिटी दाखवण्यासाठी होता। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।